राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांवर उत्तर म्हणून भाजपच्या नेत्यांनी थेट सोनिया गांधींना लक्ष्य केलंय। भाजपने काय आरोप केलाय बघा। इटलीमध्ये जन्मलेल्या सोनिया गांधींनी 1983 साली भारताचं नागरिकत्व स्वीकारलं, पण 1980 सालीच त्यांच्या नावाचा मतदार यादीत समावेश झाला होता, असा आरोप भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे। तर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी 1980 सालच्या एका मतदार यादीची कॉपी सोशल मीडियावर शेअर केली आहे। त्यात दिल्ली लोकसभा मतदारसंघातील सफदरजंग रोड येथील मतदान केंद्र क्रमांक 145 च्या मतदार यादीमध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी आणि मनेका गांधी यांच्या नावांची नोंद आहे। मतदार यादीत नाव नोंदवलं गेलं तेव्हा सोनिया गांधी ह्या इटलीच्या नागरिक होत्या, असा दावाही अमित मालविया यांनी केला। सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमित मालविया हे पुढे म्हणले आहेत की मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर 1982 साली सोनिया गांधी यांचं नाव मतदार यादीतून हटवण्यात आलं, मात्र जानेवारी महिन्यात त्यांचं नाव पुन्हा एकदा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं। थोडक्यात त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं होतं, कारण त्यावेळी सुद्धा सोनिया गांधींना भारतीय नागरिकत्व हे एप्रिल 1983 मध्ये मिळालं होतं। तर मतदार नोंदणीसाठी निश्चित करण्यात आलेली शेवटची तारीख ही 1 जानेवारी 1983 ही होती। थोडक्यात भारताचं नागरिकत्व नसतानाही सोनिया गांधींचं नाव 2 वेळा मतदार यादीमध्ये नोंदवलं